ते भरतदादा सर्वदे आणि आपण सर्व यांना सप्रेम जय भीम. सर्वांना जय भीम. आवाज जय भीमचा आला पाहिजे. जय भीम. जय भीम. जय भीम. तुमचं माझं नातं हे जय भीमचं आहे आणि म्हणून कुठंही मान न तुकवता, कुठंही न लाजता स्वाभिमानाने जय भीम म्हणता आलं पाहिजे. कारण जय भीममुळे आपण आपलं अस्तित्व आहे. मग ते शिकलेले असू द्या, अडाणी असू द्या, गरीब असू द्या, श्रीमंत असू द्या, कोणी असू द्या, तुमचं माझं नातं हे जय भीममुळे आहे. आणि या जय भीममुळंच आज हा संघ या ठिकाणी उपस्थित आहे. त्याची आजच्या या सांगता समारंभाची प्रस्तावना करण्याकरता मी या ठिकाणी उपस्थित आहे. माझं नाव हनुमंत नामदेव जगताप, सोलापूर पश्चिम विभाग जिल्ह्याचा अध्यक्ष या नात्याने या पश्चिम जिल्ह्याच्या अंतर्गत माळशिरस तालुका, या माळशिरस तालुक्याचे भारतीय बौद्ध महासभेचे सर्व पदाधिकारी भीमराव गायकवाड यांच्या आधिपत्याखाली असलेला बाळासाहेब गायकवाड, त्याचप्रमाणे नागेश लोंढे आणि त्यांचा हा संघ, या संघामुळं हे शिबिर आपल्यासमोर आज सांगता समारोहासाठी सज्ज झालेलं आहे. या 10 दिवसाच्या कालखंडामध्ये आपल्याला वेगळ्या प्रकारचे जे अनुभव असतात, माहिती नवीन मिळाली असते, वेगळ्या विचारातले काही व्यक्ती आपल्या समवेत आलेले असतात. या ठिकाणी संस्थेने जे काही 24 शिबिरं सांगितलेली आहेत, त्यातील श्राम म्हणजे बौद्ध धर्माची ओळख, ज्याला कृतिशील पद्धतीनं ज्याला म्हटलं जातं, आचरणयुक्त जीवन ज्याला म्हटलं जातं. बौद्ध असल्यानंतर त्याचं जीवन जगण्याचा जो 24 तासाचा जो दिनक्रम आहे, तो कशा पद्धतीनं जगावं लागतं, कुठल्या प्रकारचं आपण भौतिक जीवनामध्ये असताना आपण पंचशीलीचं उपासक पालन करत असतो. हा संघ दशशीलीचं पालन करत असतो. मग हे पालन करत हे जगणं आणि त्याचबरोबर आपल्याला भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून धम्माची व्यवस्थितपणे माहिती करून देणं, जाणीव करून देणं. त्या 10 दिवसामध्ये आपल्याला संघाची, भारतीय बौद्ध महासभेची आणि भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून महात्मा गौतम बुद्ध, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि हा धम्म ज्यांनी आजपर्यंत व्यवस्थितपणे जपून ठेवलेला आहे, संपूर्ण देश पातळीवर, जागतिक लेवलवर ज्या ठिकाणी ठेवलेलं आहे, त्याची ओळख बऱ्याच वेळेला आपल्याला झालेली नसते. काही व्यक्तींना झाले असते, काही झाले नसते, परंतु या माध्यमातून याची आपल्याला जाणीव करून दिली जाते, ओळख करून दिली जाते. 24 शिबिरापैकी हे श्रामणेरचं झालं. या श्रामणेरच्या नंतर त्यांचं जीवन पुढचं जगण्यात त्यांचा जो बदल, त्यांच्या आता मुलाखती होतील, त्यांच्या आहेत, त्यांचं मनोगत काही व्यक्त करणार आहेत, त्यावेळेला आपल्याला समजून येईल की त्यांना कशा प्रकारचा अनुभव आलेला आहे, ते मनोगतात व्यक्त करणारच आहे. त्याचबरोबर हा संघाचं जे 10 दिवसाचं प्रशिक्षण जे झालेलं आहे, ते करत असताना प्रत्येकाला जे काही थोडेसे अनुभव आले असतात, ते बी या ठिकाणी 1 मिनिट, 2 मिनिट, 5 मिनिटापर्यंत मनोगत व्यक्त करता येत असतं. आणि शेवटला आपण यांना 10 दिवसाचं प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांना आपण श्रामणेरचं भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून प्रमाणपत्र